आणि असं गाडीच्या समोर इथं आलो तर पाठीमागल्या साईडनं काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अचानक आली आणि थांबली आणि डायरेक्ट माझ्यावर इथं अटॅक केला. किती वाजता? साधारण 8:10 आसपास अटॅक केला. मग अटॅक केला असताना इथून मला खाली इकडे नेलं अंधारात आणि 7 जण होते आणि मला 3 पिस्तुले दाखवले अशा आणि लोड केल्यासारखी करून माझ्यावर हल्ला केला. मार दिला मला. मारल्यामुळे मी खाली पडलो. खाली पडल्यानंतर पाठीमागं कशाला मारलं? पाईपनं मारलं. पीव्हीसी पाईप होती. डोक्यात मारलं पहिलं. पहिले डोक्यात हल्ला केला. मी झोपवताना इकडे मला लागला. तर खाली पडल्यानंतर पाठीत मारलं मला. पाठीत मारल्यानंतर त्यांना ऐकत नव्हतो आणि मी पण तिथल्या असल्यामुळं आणि इथं रस्त्याने ये-जा चालू होती. पण सुदैवाने ही सगळ्या लाईट बंद होत्या. लाईट बंद असल्यामुळे त्या अंधाराचा फायदा घेऊन मला इथं खालीच आणि माझ्यावर 3 जणांनी पिस्तूल ताणली आणि दोघं मारत होते. एकानं माझी चावी काढली. किती पिस्तूल? 3 होत्या. त्यांच्या डोक्याला लावल्या आणि एकानं माझ्या गाडीची चावी घेऊन गाडीत काय काय तपासलं. मला असं धमकी देत होती की तुझ्या गाडीमध्ये पैसे आम्हाला कळले, तुझ्या सुपारी दिली आहे असं बोलायचे आणि नंतर म्हणायचे तू इथं लय दादागिरी करतो, इतर रस्त्याने सारखा फिरतोय असं ते हिंदीमध्ये बोलत होते मला. गळ्यातील चेन 2.5 तोळ्याची अशी त्यांनी खेचून काढली. मला इथे ही असं वरबडल्यासारखं झाले आणि नंतर अंगठी 1 तोळ्याची होती ती पण काढली. माझं एक घड्याळ काढलं आणि पाकिटामध्ये माझा डाळिंबाचा व्यवसाय असल्यामुळे ट्रान्सपोर्टच्या गाड्या पण जातात. त्यांना कॅश देण्यासाठी ठेवली होती. ती कॅश 40,000 असं माझ्याकडनं घेतले त्यांनी सगळं. आणि जोपर्यंत मी गाडीमध्ये येऊन बसवून तिथनं हलून जात नाही तोपर्यंत माझ्याकडून बंदूक ताणली होती.